नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मनोज व्यवहारे एम ॲग्रिकल्चर यूट्यूब चॅनलमध्ये परत एकदा तुमचं हार्दिक स्वागत करीत आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण लास्ट लेक्चरमध्ये आपण पाहिलं लॉज ऑफ मेंडेल बघितले. त्या लॉज ऑफ मेंडेलमध्ये पहिला लॉ जो होता तो होता लॉ ऑफ डॉमिनन्स होता. त्यालाच आपण फर्स्ट लॉ ऑफ इनहेरिटन्स असं म्हणत होतो. सेकंड जो होता तो होता लॉ ऑफ सेग्रिगेशन, त्यालाच आपण सेकंड लॉ ऑफ इनहेरिटन्स असं म्हणत होतो. आणि त्याच लॉला आपण असं पण म्हणतो जेनेटिक प्युरिटी ऑफ गॅमेट्स असंही आपण त्या लॉला म्हणतो. काय म्हणतो? जेनेटिक प्युरिटी ऑफ गॅमेट्स असंही आपण त्याला म्हणतो. ओके, आणि आजचा जो लॉ आहे तो आहे थर्ड लॉ ऑफ इनहेरिटन्स असंही आपण त्याला म्हणतो. तर तो लॉ आपण आता बघणार आहोत. कालच्या लेक्चरमध्ये लास्ट लेक्चर जे आपण बघितलं त्या लेक्चरमध्ये आपण काय पाहिला? मोनोहायब्रिडचा रेशो बघितला. ओके, मोनोहायब्रिडच्या एक्झाम्पल थ्रू आपण तो लॉ समजून घेतला. आताचा जो आहे तो आहे डायहायब्रिडचा रेशो. डायहायब्रिड काय असते त्याच्यामध्ये अगोदर आपण पाहू स्टेटमेंट. द्या लॉ ऑफ इंडिपेंडंट असॉर्बंट और थर्ड लॉ ऑफ इनहेरिटन्स. इनहेरिटन्स सांगायची काही गरज नाही आता. इनहेरिटन्स म्हणजे दोज कॅरेक्टर ट्रान्सफर फ्रॉम पॅरेंट टू देअर ऑफस्प्रिंग. आई वडिलांकडून जे काही त्याच्या पाल्यामध्ये जे काही कॅरेक्टर जात असतील त्याला आपण काय म्हणतो? सिम्पली इनहेरिटन्स असं म्हणतो. तर त्याच्यापैकी इंडिपेंडंट असॉर्बंट, इंडिपेंडंट म्हणजे स्वतंत्र अस्तित्व दिसून येते म्हणते तिथं. इंडिपेंडेंटली तिथं अस्तित्व आणि ते कॅरेक्टर तिथं शो होताना दिसून येते. ओके, तो गॅमेट जो असतो तो गॅमेट तिथं आपल्याला दिसून येतो. ओके, लक्षात घ्या. आता शांततेने समजून घ्या काय होते तर when the two homozygous parent. आता पहा लक्षात घ्या. when the two homozygous parent. होमोझायगसचा अर्थ आपण पाहिला होता. होमोझायगस म्हणजे कॅपिटल टी असणार. ओके, कॅपिटल आर असणार. ओके, लक्षात घ्या. होमोझायगस पॅरेंट म्हणजे एक्झॅक्ट त्याच्यामध्ये दोन्ही जर त्याला आपण जेनेटिकली बघितलं, जिनोटाईप त्याचे जर बघितले तर एक्झॅक्ट कॅपिटल टी असू शकता. ओके, किंवा स्मॉल टी असू शकतो, किंवा कॅपिटल आर असू शकता, किंवा स्मॉल आर असू शकता. ओके, आता हे तुम्हाला लक्षात येईनच. कॅपिटल टी रिस्पॉन्सिबल फॉर काय? ओके, स्मॉल टी कशासाठी रिस्पॉन्सिबल असतो, नंतर कॅपिटल आर कशासाठी रिस्पॉन्सिबल असतो, आणि स्मॉल आर कशासाठी रिस्पॉन्सिबल असतो. त्यात आपल्या लक्षात येईल. लक्षात ठेवा फक्त व्हेन दी टू होमोझायगस पॅरेंट, दोन होमोझायगस पॅरेंट आहे म्हणते. ओके, डिफरिंग इन टू पेअर्स ऑफ कॉन्ट्रास्टिंग ट्रेड. लक्षात ठेवायचं. आता लक्षात घ्या, इथून फक्त एकच, या ओळीतून एकच आहे. दोन होमोझायगस पॅरेंट आहे. ओके, त्या दोन होमोझायगस पॅरेंटमध्ये डिफरन्स आहे म्हणते. ओके, डिफरन्स शब्द लक्षात ठेवा. फरक आहे म्हणते. काय फरक आहे? टू पेअर्स ऑफ कॉन्ट्रास्टिंग ट्रेड आहे म्हणते. ओके, आता कॉन्ट्रास्टिंग म्हणजेच काय तर लक्षात घ्या. आता आपण लक्षात ठेवा, एक हा पॅरेंट आहे, कॅपिटल टी कॅपिटल आर. ओके, आता इथं कॉन्ट्रास्टिंग ट्रेड या शब्दावरून आपण लक्षात घ्या, शांततेने समजून घ्या. हा एक पॅरेंट आहे आणि दुसरा एक पॅरेंट आहे म्हणते. त्याच्यामध्ये स्मॉल टी स्मॉल आर. ओके, हे दोन कॉन्ट्रास्टिंग ट्रेड आहे म्हणते. कॉन्ट्रास्टिंग पेअर ऑफ कॉन्ट्रास्टिंग ट्रेड म्हणजेच काय? असं कॅरेक्टर की ते कॅरेक्टर त्याच्या पॅरेंट टू देअर ऑफस्प्रिंगमध्ये जाते आणि ते इझिली आपण डिफरन्शिएट करू शकलो पाहिजे. म्हणजेच काय? ट्रेट. म्हणजेच पहा लक्षात घ्या. आता कॅपिटल टी आहे हा रिस्पॉन्सिबल आहे म्हणते टॉलनेससाठी. ओके, म्हणजे जे काही प्लांट आहे, सपोज गार्डन पी आहे. ओके, पी ऑफ प्लांट आहे, तर त्या पी ऑफ प्लांटची जी हाईट आहे, ओके, तर पी ऑफ प्लांटची हाईट कशी आहे? टॉल आहे. प्लांटची हाईट कशी आहे? टॉल आहे. कॅपिटल टी रिस्पॉन्सिबल फॉर टॉलनेस, स्मॉल टी रिस्पॉन्सिबल फॉर डार्कनेस. लक्षात ठेवा. कॅपिटल आर रिस्पॉन्सिबल फॉर जे सीड असते ते राऊंड सीड आहे. सीड कसं असणार? सीडचा जो शेप असणार तो कसा असणार? राऊंड असणार. आणि स्मॉल आर रिस्पॉन्सिबल फॉर व्रिंकल, खरबळ सीड. आपल्या भाषेत कसं? खरबळ सीड, व्रिंकल सीड, अशा प्रकारचे. लक्षात ठेवा. आता कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर आहे म्हणजेच काय? लक्षात. कॉन्ट्रास्टिंगचा अर्थ काय? एक टॉल आहे तर दुसरं डार्क आहे. एका झाडाचं जे सीड आहे म्हणते ते कसं? राऊंड आहे, तर दुसऱ्या झाडाचं सीड कसं आहे म्हणते? व्रिंकल आहे, खरबळ आहे. ओके, लक्षात आलं इथपर्यंत. आर काय झाला यांच्यामध्ये? आर क्रॉस. आता त्यांच्यामध्ये क्रॉस झाला. आता लक्षात ठेवा, हे होमोझायगस. लक्षात ठेवा, टू होमोझायगस पॅरेंट होते म्हणते. दोन होमोझायगस, हा एक पॅरेंट आहे, हा एक पॅरेंट आहे. ओके, टू पेअर्स ऑफ. आता लक्षात घ्या, दोन पेअरसाठी आपण अभ्यास करताय म्हणते. दोन पेअर कोणता आहे? म्हणजे दोन पेअर. लक्षात, त्याच्यापेक्षा दोन कॅरेक्टर आहे म्हणते. कोणते कॅरेक्टर आहे? टॉलनेसचं कॅरेक्टर आहे आणि एक आहे प्लॅन्टची हाईट आणि दुसरं कॅरेक्टर आहे म्हणते त्या सीडचा शेप कसा आहे. ओके, असे दोन पेअर्स ऑफ कॉन्ट्रास्टिंग ट्रेड आहे. त्याच्यामध्ये क्रॉस केला आपण. काय केला? आता क्रॉस केला. लक्षात घ्या, क्रॉस. आता क्रॉस केल्यानंतर होणार काय ते पहा.
द इनहेरिटन्स ऑफ वन पेयर इज इंडिपेंडंट ऑफ द अदर. ओके, लक्षात ठेवा, इंडिपेंडेंटली ते एकामेकावर काय असतं म्हणते, असॉर्ट असतं. इंडिपेंडेंटली तिथं तिचं अस्तित्व दिसून येते. ओके, ते अस्तित्व कसं दिसून येते त्याच्या आपण आता आणखी हे तर समजलं इथून. आता आणखी एक स्टेटमेंट आहे, त्याच्यावरून बी आपण पाहू आणखी अंडरस्टँड होण्यासाठी थोडंसं. लक्षात घ्या, सिम्पल इथं काय झालेलं आहे तर एक होमोझायगस दोन पॅरेंट आहे. होमोझायगस काय, दोन पॅरेंट आहे म्हणते. त्या दोन पॅरेंटमध्ये दोन ट्रेडसाठी कॉन्ट्रास्टिंग ट्रेड होते म्हणते, त्याच्यामध्ये आपण काय केला म्हणते, क्रॉस केला. म्हणजेच पहा, लक्षात घ्या, दोन कॅरेक्टरसाठी डायहायब्रिड क्रॉस म्हणजेच काय, दोन कॅरेक्टरसाठी इथं आपण स्टडी करतो. दोन कॅरेक्टरसाठी स्टडी करत असताना ओके काय करतो, जेव्हा त्याचं गॅमेट फॉर्मेशन होते म्हणते, F1 प्रोजेनीचं जेव्हा गॅमेट फॉर्मेशन होते तेव्हा ईच अँड एव्हरी त्यातला जो काय असणार तो असॉर्ट होतो म्हणते इंडिपेंडेंटली. ओके, तर लक्षात ठेवा. आता आणखी आपण समजून घेऊ थोडंसं. आता दुसरं हे स्टेटमेंट ऑर आहे. ओके, अंडरस्टँडिंगसाठी लक्षात ठेवा, अंडरस्टँडिंग होणं लय महत्त्वाचं आहे. कोण कोणावर असॉर्ट होतो, कोण कधी दिसतो, गॅमेट फॉर्मेशन काय आहे, फिनोटाईप काय, जिनोटाईप काय, सगळे इथून लक्षात येते. व्हेन टू ऑर मोर, ओके, दोन किंवा दोनपेक्षा जास्त, व्हेन टू ऑर मोर दॅन टू पेअर्स ऑफ कॉन्ट्रास्टिंग आर कन्सिडर. आता लक्षात ठेवायचं, काय गडबडणी, शांततेत समजून घ्या. व्हेन टू ऑर मोर दॅन टू पेअर ऑफ कॉन्ट्रास्टिंग आर. आता कॉन्ट्रास्टिंगवर कॉमा करू आपण, कॉन्ट्रास्टिंगपर्यंत सांगू, जे आपण अगोदर समजून घेतलं. काय म्हणते, दोन ट्रेड. आता ते हे समजलं ना, हे लक्षात घ्या. आता याचा बी अर्थ मिनिंग समजून घ्या फक्त. दोन कॅरेक्टर आहे म्हणते, ओके, आणि दोन पेअर ऑफ कॉन्ट्रास्टिंग. आता कॉन्ट्रास्टिंग म्हणजे एकमेकाच्या अपोजिट असणारे जे काय असणार कोणी तर ते. ओके, ते इझिली समजलं तुम्हाला. आता कॉन्ट्रास्टिंग ट्रेड आहे, दोन कॅरेक्टर आहे, दोन कॅरेक्टरचे कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर आहे, आर कन्सिडर टुगेदर. ओके, हे आर कन्सिडर टुगेदर एकत्र आले म्हणते. एकत्र आले म्हणजेच काय, त्यांच्यामध्ये क्रॉस झाला. ओके, आणि ईच कॅरेक्टर असॉर्ट, ईच कॅरेक्टर, प्रत्येक कॅरेक्टर, कॅपिटल टी रिस्पॉन्सिबल फॉर पर्टिक्युलर, कॅपिटल आर रिस्पॉन्सिबल पर्टिक्युलर थिंकिंग. ओके, तसंच प्रकारे स्मॉल टी आणि स्मॉल आर ऑल्सो रिस्पॉन्सिबल फॉर पर्टिक्युलर थिंक त्याच्यामध्ये दिसून येते आपल्याला. ओके, म्हणून आपण म्हटलं एकत्र आले, ईच कॅरेक्टर असॉर्ट इंडिपेंडेंटली ऑफ द अदर कॅरेक्टर. एक कॅरेक्टर दुसऱ्या कॅरेक्टरवर स्वतःचं अस्तित्व दाखवतो, तिथं इंडिपेंडेंटली त्याचं अस्तित्व दिसून येते. केव्हा दिसून येते, ड्युरिंग गॅमेट फॉर्मेशन ऑफ F1 जनरेशन. जेव्हा आपण F1 जनरेशनचे गॅमेट फॉर्मेशन करतो तेव्हा ते इंडिपेंडेंटली असॉर्ट होताना आपल्याला दिसून येते. आणि ते कसं दिसून येते आता आपण एक्झाम्पल थ्रू समजून घेऊ. ओके, तर आता समजून घ्या, आपण पाहत आहे थर्ड लॉ ऑफ इनहेरिटन्स, त्यालाच आपण लॉ ऑफ इंडिपेंडंट असॉर्बंट असं म्हणत होतो. आता हा एक्झाम्पल सीट कसा, आता सपोज लक्षात घ्या, आपण स्टडी करू, इमॅजिनरी पार्ट आहे लक्षात ठेवा. मेंडेल नावाच्या सायंटिस्टनं 7 कॅरेक्टरवरती अभ्यास केला होता. त्या 7 कॅरेक्टर पहा कोणते कोणते होते. पहिला होता की त्या प्लॅन्टची, पी ऑफ प्लॅन्टची हाईट होती. पहिलं कॅरेक्टर काय होतं, हाईटचं कॅरेक्टर होतं पहिलं. मग कॉन्ट्रास्टिंग म्हणजेच काय, एका प्लॅन्टची म्हणजे एक अशी व्हरायटी होती गार्डन पीची की त्याची हाईट जास्त होती, दुसरी अशी होती की त्याची हाईट कमी होती. अशामध्ये क्रॉस करणे म्हणजेच काय, कॉन्ट्रास्टिंग. म्हणजे एक मोठा असणार तर एक अपोजिट, म्हणजे डिव्हिएट करता आला पाहिजे, वेगवेगळा फरक दिसून आला पाहिजे आपल्याला. ओके, दुसरं कॅरेक्टर असं होतं की जे काही त्याचं फ्लावर असणार म्हणते. ओके, त्या फ्लावरचा कलर कसा आहे. ओके, तर फ्लावरचा कलर हे दुसरं कॅरेक्टर होतं म्हणते. तिसरं कॅरेक्टर होतं पहा, फ्लावरची पोझिशन कशी आहे, हे तिसरं कॅरेक्टर होतं. नंतर आली पॉड आली तर पॉडची शेप कसा आहे, पॉडचा आकार कसा आहे, हे कॅरेक्टर होतं. आणि तिसरं असं होतं की जे सीड होतं, त्या सीड जे आहे ते राऊंड सीड आहे का व्रिंकल सीड आहे, हे एक कॅरेक्टर होतं. सीडचा कलर वरती स्टडी केला होता, लक्षात घ्या. म्हणजे 7 कॅरेक्टर सांगितले होते, त्याच्यातले आपल्याला 2 कॅरेक्टरवरती स्टडी करायचा आहे. कोणता, तर पहिला आहे म्हणते त्या गार्डन पीची हाईट, आणि दुसरा आहे म्हणते त्या गार्डन पीचे जे सीड तयार होते ते राऊंड सीड आहे का विंकल सीड आहे. ओके, आता विंकल म्हणजे काय, खरबळं. तर लक्षात ठेवायचं. पॅरेंट्स कसे आहे आपल्या, जो 2 कॅरेक्टरसाठी 2 कॅरेक्टर असले की डायहायब्रिड क्रॉस असतो. काय असतो, डायहायब्रिड क्रॉसचं एक्झाम्पल पाहत आहे आपण. आता पहा पॅरेंट पहा कसे आहे, पॅरेंट्स. आता पॅरेंट पहा, लक्षात शांततेत समजून घ्या. पॅरेंट कसे आहे तर आपण मी सांगितलं होतं इकडनं कसं असते, फिमेल असते. तर फिमेलचे इकडे फिमेलवर न फोकस करता आपण आपल्या महत्त्वाच्या गोष्टीवर फोकस करू. तर आता पहा टॉल आहे, काय म्हणते, टॉल. प्लॅन्ट कसा आहे म्हणते, प्लॅन्ट टॉल आहे. ओके, प्लॅन्ट टॉल आहे. आणि ज्याचं जे सीड आहे म्हणते ती कसं आहे, राऊंड सीड आहे. कसं आहे, राऊंड सीड विथ राऊंड सीड. पॅरेंट असा आहे आपला पहिला. आणि दुसरा आहे कसा आहे म्हणते, डार्क प्लॅन्ट आहे म्हणते. आणि
त्याचं जे सीड आहे म्हणते ते व्रिंकल सीड आहे. कसं आहे? व्रिंकल सीड्स. ओके, लक्षात घ्या. पॅरेंट कसे आहे आपल्या जो आता आपण जेव्हा जे स्टेटमेंट पाहिलं त्याच्यात पहिलं जे स्टेटमेंट होतं म्हणजे वरच्या साईटवालं तिथं होमोझायगस पॅरेंट आहे म्हणते. 2 होमोझायगस पॅरेंट आहे, त्यांच्यामध्ये क्रॉस केला आणि 2 डिफरंट ट्रेडसाठी. ओके, पेअर ऑफ डिफरंट कॉन्टॅस्टिक ट्रेड असा शब्द होता. तर पहा 2 लक्षात घ्या, 2 काय आहे? होमोझायगस आहे. दोन्ही काय आहे? होमोझायगस आहे. होमोझायगस कसे म्हणते? टॉल प्लांट आणि राऊंड सीड हे होमोझायगस प्लांट आहे आणि हे पण काय आहे? होमोझायगस. 2 होमोझायगस प्लांट आहे, त्याच्यामधले 2 कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर आहे. कोणते? टॉलनेसचं आणि राऊंडनेसचं. इकडे डार्कनेसचं आणि व्रिंकलनेसचं. दिसलं? आता यांच्यामध्ये क्रॉस झाला. ओके, तर क्रॉस होण्याच्या अगोदर याच्यासाठी लक्षात घ्या, हे कॅरेक्टर दिसण्यासाठी त्याच्या आतमध्ये हे झालंय पॅरेंट आणि याला आपण आणखी काय म्हणतो? फिनोटाईप पण म्हणतो. काय म्हणतो? फिनोटाईप. फिनोटाईप कसा आहे? फिनोटिपिकली कसा दिसतो म्हणते? हे प्लांट कसं दिसणार? टॉल दिसणार आणि त्याचं सीट कसं असणार? राऊंड असणार. आणि इकडचे कसं असणार? डार्क प्लांट कसं असणार? डार्क आणि त्याचं सीट खरबळ असते. ओके, लक्षात घ्या, हे झाले फिनोटाईप. एक्सटर्नल ॲपरन्सनं आपल्याला असं दिसून आलं. आता या एक्सटर्नल ॲपरन्सनं दिसण्यासाठी काहीतरी रिस्पॉन्सिबल असते. तर रिस्पॉन्सिबल काय असते? जिनोटाईप असतात. तर जिनोटाईप पाहता, लक्षात घ्या, जिनोटाईप. जिनोटाईप म्हणजे पर्टिक्युलर कॅरेक्टर रिस्पॉन्सिबल होण्यासाठी त्याच्या आतमध्ये जेनेटिक कॉन्स्टिट्यूशन काय आहे त्याचं, ते म्हणजे त्याचे जिनोटाईप. तर याची जिनोटाईप काय असणार म्हणते? लक्षात ठेवा, टॉलनेस रिस्पॉन्सिबल फॉर कॅपिटल टी. ओके, आणि राऊंड सीड रिस्पॉन्सिबल फॉर कॅपिटल आर. शांततेत समजून घ्या, ईच अँड एव्हरी गोष्ट. नाही समजली तर मला कमेंट करा, मी परत समजून सांगेन. हां, तर पहा, डार्कनेस रिस्पॉन्सिबल फॉर स्मॉल टी आणि व्रिंकल सीड म्हणजे जे सीड आहे ते व्रिंकल सीड रिस्पॉन्सिबल फॉर स्मॉल आर. काय अडचण नाही इथपर्यंत. आता पहा, गॅमेट काय होता? गॅमेट. आता गॅमेट पहा, गॅमेट कोणते गॅमेट येतील म्हणते? तर लक्षात आपल्याला माहीत आहे 2 असले तर त्यातून एकच बाहेर येणार. म्हणून कोणता? कॅपिटल टी इकडनं येणार ह्या दोन्ही टी पैकी आणि दोन्ही आर पैकी एक आर खाली येणार. ओके, कॅपिटल टी कॅपिटल आर. ओके, आणि इकडनं कोणते गॅमेट बाहेर येणार? स्मॉल टी आणि स्मॉल आर एवढे गॅमेट बाहेर येणार. ओके, तर लक्षात ठेवा. आता इथं काय होईल म्हणते? F1 जनरेशन. F1 जनरेशन. ओके, लक्षात ठेवा, F1 जनरेशन. पहा, F1 जनरेशन काय दिसून येते? लक्षात घ्या. हा कॅपिटल टी आहे. लक्षात ठेवा, एक गोष्ट लक्षात ठेवा, हा कॅपिटल टी आहे आणि आपण काय करतो? जे जवळ येतात त्यांना जवळ घेऊन घेतो. हा कॅपिटल टी आणि हा स्मॉल टी. ओके, आणि हा कॅपिटल आर आणि हा स्मॉल आर. ओके, लक्षात घ्या. हां, हा कॅपिटल टी आहे. आपण जे पाहिलं होतं कालचा लॉ ऑफ डॉमिनन्समध्ये, हा कॅपिटल टी हा डॉमिनंट ओव्हर आहे म्हणते स्मॉल टीवर. ओके, म्हणून कॅपिटल टीचं काय फंक्शन आहे? तर आपल्याला कॅपिटल टी रिस्पॉन्सिबल फॉर टॉलनेस, म्हणून हा टॉल प्लांट राईनमध्ये हे येणारं F1 जनरेशन. आणि सोबत काय आहे? हा कॅपिटल आर पण आहे म्हणते. कॅपिटल आर हा डॉमिनंट ओव्हर आहे म्हणते कशावरती? स्मॉल आरवरती. आणि कॅपिटल आर रिस्पॉन्सिबल फॉर राऊंड सीड, म्हणून हे जे प्लांट आहे कसं दिसेल म्हणते? टॉल प्लांट अँड राऊंड सीड राईनमध्ये. राऊंड त्याचं सीड राईन. पण लक्षात घ्यायचं आहे इथं. हां, आपल्याला पाहूनच समजते हे कसं आहे म्हणते? हेट्रोझायगस आहे. पण कसं आहे? हेट्रोझायगस आहे. कसं आहे? हेट्रोझायगस. हे असं होमोझायगस आहे का? नाही, हे कसं आहे? हेट्रोझायगस आहे म्हणते. कसं? हेट्रो. हे बी लक्षात ठेवायचं, हेट्रो. ओके, तर लक्षात ठेवायचं तुम्हाला इथून एवढं हेट्रोझायगस जरी लक्षात आलं तरी काय अडचण नाही. हे झाली F1 जनरेशन. आता लक्षात ठेवायचं, आपण सेल्फिंग केव्हा करतो? सेल्फिंग जेव्हा आपण F1 जनरेशनची सेल्फिंग तयार करतो. ओके, तर आता या F1 जनरेशन किती गॅमेट तयार होतात ते पाहू आपण. आता जो आपण इंडिपेंडंट असॉर्बंट म्हणतो, या F1 जनरेशन जी आहे आपण आता काय काढू? तर गॅमेट काढू. आपण काय काढू? गॅमेट. आणि गॅमेट किती येतील म्हणजे याच्यातून? लक्षात ठेवायचं. लक्षात ठेवा, गॅमेट किती निघतील? हा कॅपिटल टी अगोदर या आर सोबत येणार. ओके, म्हणून गॅमेट काय येईल म्हणते? F1 जनरेशनचा पहिला गॅमेट काय येईल म्हणते? हा कॅपिटल टी लिहिला, हा या आर सोबत येणार, म्हणून कॅपिटल टी कॅपिटल आर हा झाला पहिला आपला गॅमेट. ओके, झाला, असॉर्ट झाला याच्यासोबत. दुसरं काय म्हणते? हा कॅपिटल टी आणखी किती जनरेशन? हा कॅपिटल टी स्मॉल आर सोबत येणार. कॅपिटल टी स्मॉल आर येतो म्हणते. ओके, नंतर हा स्मॉल टी आहे. ओके, कॅपिटल टी स्मॉल आर. आता नंतर हा स्मॉल टी आहे, हा कॅपिटल आर सोबत येणार. स्मॉल टी कॅपिटल आर.
आणि नंतर हा स्मॉल टी स्मॉल आर सोबत येणार, स्मॉल टी स्मॉल आर. एकूण किती गॅमेट तयार झाले म्हणते, 4 गॅमेट तयार झाले. किती गॅमेट तयार झाले, 4 गॅमेट. तर आता या 4 गॅमेटचं आपण काय करू, याच्यातून किती प्रॉबॅबिलिटी येऊ शकते, तर याची प्रॉबॅबिलिटी 16 ऑफस्प्रिंग तयार होता म्हणते. ओके, तर आता ते आपण चेकर बोर्ड मेथड जी आहे त्या मेथडनं आपण पाहू याचं काय दिसून येते, किती फिनोटाईपचा जो फिनोटाईप आहे त्याचा रेशो किती आहे, जिनोटाईपचा किती आहे, टेस्ट क्रॉसचा रेशो किती आहे, ते आता आपण इथून समजून घेऊ. पण आपण जे स्टेटमेंट होतं त्याच्यात असॉर्ट झालं, प्रत्येकासोबत इंडिपेंडंट असॉर्टमेंट होत आहे. हे इथं F2चे जेव्हा आपण गॅमेट फॉर्मेशन काढतो तेव्हा प्रत्येक ईच अँड एव्हरी जे काही त्या पॅरेंट मटेरियलमध्ये जे काय होते ते ईच अँड एव्हरी असॉर्ट होत आहे. प्रत्येकासोबत इंडिपेंडंटली त्याचं अस्तित्व तिथं दाखवत आहे. टी कॅपिटल टी सोबत कॅपिटल आर पण आहे, कॅपिटल टी सोबत स्मॉल आर पण आहे, स्मॉल टी सोबत कॅपिटल आर पण आहे आणि स्मॉल टी सोबत स्मॉल आर पण आहे. लक्षात घ्यायचं. आता आपण पाहू चेकर बोर्ड मेथडनं त्याचे 16 ऑफस्प्रिंग कसे निघतात ते. तर लक्षात घ्या, आपण चेकर बोर्ड मेथडनं काय करू, आपण आता त्याचे गॅमेट, आपण जे गॅमेट काढले, आपण गॅमेट कोणते कोणते काढले तर सांगतो मी डायरेक्ट. हा, लक्षात घ्या आता. तर पहा, पहिला जो आपला आता पहा मेलचे गॅमेट असणार आणि फिमेलचे गॅमेट असणार. लक्षात ठेवायचं. पहिला जो गॅमेट होता आपला तो होता कॅपिटल टी कॅपिटल आर. ओके, पहिला गॅमेट हा होता, लक्षात घ्यायचं. नंतर कॅपिटल टी स्मॉल आर होता, नंतर स्मॉल टी कॅपिटल आर होता आणि नंतर स्मॉल टी स्मॉल आर होता. ओके, लक्षात ठेवा. हे झाले मेलचे. आता पाहू आपण फिमेलचे गॅमेट कोणते म्हणते. ओके, कॅपिटल टी कॅपिटल आर कॅपिटल टी. लक्षात ठेवा, हां मी कॅपिटल करत आहे म्हणून नुसतं कॅपिटल नाही, ते शांततेत लक्षात घ्या. हा पहा कॅपिटल टी स्मॉल आर सोबत गेला, नंतर काय होईल म्हणते स्मॉल टी कॅपिटल आर सोबत आणि स्मॉल टी स्मॉल आर सोबत. लक्षात घ्या शांततेत. हां, हे गॅमेट मी अगोदर तुम्हाला F1 जनरेशन जे काढले त्याचे F1 जनरेशनचे जे गॅमेट असतात म्हणजे असॉर्ट झाला इंडिपेंडेंटली, तिथं ते 4 गॅमेट लिहिले आपण, ते मेलचे लिहिले आणि इकडे खाली फिमेलचे लिहिले. ओके, आता शांततेत समजून घ्या याच्यामध्ये काय काय दिसून येईल. मी शांततेत सांगतो अगोदर. ते फिनोटाईप जिनोटाईप ते नंतर पाहू. अगोदर काय काय होईल, किती प्रकारचे आपल्याला दिसून येऊ शकतात, तर 16 प्रकारचे आपल्याला ऑफस्प्रिंग दिसून येऊ शकतात. त्यातला पहिला जो आहे लक्षात ठेवा कॅपिटल टी आणि कॅपिटल आर म्हणून कॅपिटल टी आणि कॅपिटल आर. ओके, तर लक्षात ठेवा. तुम्हाला एवढं जरी समजलं की कॅपिटल टी रिस्पॉन्सिबल फॉर टॉल आणि कॅपिटल आर रिस्पॉन्सिबल फॉर विथ राऊंड सीड, म्हणजे टॉल आणि राऊंड सीड काय दिसून येते म्हणते आपल्याला, टॉल आणि राऊंड सीड दिसून येते. लक्षात आलं. आता पहा दुसरं पाहू, सगळं लिहून घेऊ अगोदर शांततेत, एक एक गोष्ट ॲडिशनल करतो. हां, कॅपिटल टी आता लक्षात ठेवा, इकडे कॅपिटल टी इकडे कॅपिटल टी आहे, कॅपिटल टी कॅपिटल आर स्मॉल आर आहे इकडं. ओके, लक्षात ठेवायचं. कॅपिटल टी आणि कॅपिटल आर स्मॉल आर. ओके, नंतर पहा ह्या कॅपिटल टी सोबत हा स्मॉल टी आहे, कॅपिटल टी स्मॉल टी. लक्षात ठेवा, कॅपिटल टी आहे आणि स्मॉल टी आहे त्याच्यासोबत, आणि कॅपिटल आर आहे, कॅपिटल आर. नंतर आहे कॅपिटल टी आहे तिकडे स्मॉल टी आहे, हा कॅपिटल टी हा स्मॉल टी, इकडं पण कॅपिटल आर आहे आणि इकडे काय स्मॉल आर आहे. ओके, ही झाली आपली पहिली लाईन. असं करता करता आपण काय करू आता याचा ओके सेकंड जो हा इकडचा स्क्वेअर आहे आणि याच्यासोबत हा इकडे बी कॅपिटल टी आहे, इकडे कॅपिटल टी आहे, म्हणून आपण कॅपिटल टी आणि इकडे काय म्हणते कॅपिटल आर आहे. आपण अगोदर काय करतो, जो डॉमिनंट ठरतो किंवा जो मोठा असतो कॅपिटल लेटर असते ते समोर घेतो आणि छोटंवालं नंतर लिहितो, म्हणून आपण कसं लिहू कॅपिटल आर स्मॉल आर. ओके, नंतर आहे पहा लक्षात घ्या कॅपिटल टी आहे आणि स्मॉल आर आहे, कॅपिटल टी स्मॉल आर. ओके, स्मॉल आर. नंतर पहा लक्षात घ्या कॅपिटल टी स्मॉल टी आहे, कॅपिटल टी स्मॉल टी कॅपिटल आर स्मॉल आर आहे. ओके, इकडे स्मॉल आर आहे तिकडे कॅपिटल आर आहे. आता लक्षात घ्या तिकडचं पहा, समजून घ्या शांततेत काय काय होतं, मी पद्धतशीर सांगतो सगळं पुढचं पण. हां, आता पहा इकडे कॅपिटल टी आहे तिकडे स्मॉल टी आहे, म्हणून कॅपिटल टी स्मॉल टी आणि इकडे पण स्मॉल आर आहे. लक्षात घ्या स्मॉल आर आणि तिकडे पण काय स्मॉल आर आहे. ओके, आता नंतर तिसऱ्यासोबत तिकडे कॅपिटल टी इकडे स्मॉल टी आहे, म्हणून कॅपिटल टी अगोदर लिहितो आपण, स्मॉल टी नंतर लिहितो. ओके, आणि कॅपिटल आर इकडे पण कॅपिटल आर आहे तिकडे पण कॅपिटल आर आहे. लक्षात घ्या. आता याच्यासोबत स्मॉल टी कॅपिटल टी, तर आपण कॅपिटल टी अगोदर लिहितो आणि स्मॉल टी नंतर लिहितो. नंतर आहे कॅपिटल आर स्मॉल आर. लक्षात घ्या इकडे स्मॉल आर आहे
तिकडे स्मॉल आर आहे आणि इकडे काय कॅपिटल आर आहे. आता नंतर पहा दोन्हीकडे स्मॉल टी कॅपिटल आर लक्षात ठेवायचं आहे. हां नंतर पहा इकडे पण स्मॉल टी आहे आणि तिकडे पण स्मॉल टी आहे. स्मॉल टी कॅपिटल आर स्मॉल आर. आता लक्षात घ्या इकडं आता हा स्मॉल टी आहे आणि इकडे काय आहे कॅपिटल टी आहे, म्हणून आपण कॅपिटल टी अगोदर लिहितो आणि स्मॉल टी नंतर लिहितो. तिकडं काय आहे कॅपिटल आर आहे आणि इकडं काय आहे खाली स्मॉल आर आहे, म्हणून आपण असं लिहिलं. ओके. तर नंतर दुसरं पहा इथचं पहा, याचा क्रॉस करायचा असतो लक्षात ठेवायचा. तिथून कॅपिटल टी आहे, अगोदर कॅपिटल टी आहे आणि नंतर स्मॉल टी आहे, इकडे स्मॉल आर आहे तिकडे पण स्मॉल आर आहे. ओके. नंतर पहा लक्षात घ्या तिसऱ्या याच्यामध्ये तिकडं पण स्मॉल टी आहे इकडे पण स्मॉल टी आहे, म्हणून स्मॉल टी इकडे पण स्मॉल आर आहे तिकडे कॅपिटल आर आहे, म्हणून कॅपिटल आर आपण अगोदर घेतला आणि स्मॉल आर नंतर घेतला. ओके. आता पहा शेवटच्या याच्यात पहा तिथं पण स्मॉल टी स्मॉल आर आहे आणि इथं बी स्मॉल टी स्मॉल आर आहे. ओके. म्हणून स्मॉल टी आणि स्मॉल आर. ओके. आता तुम्ही म्हणता काय लावलं रे स्मॉल आहे आणि कॅपिटल आहे. आता लक्षात घ्या हे काय झाले म्हणते हे जिनोटाईप झाले. ओके. हेच काय आहे जिनोटाईप आपल्याला दिसत आहे काहीतरी क्रॉस झाले, एवढ्या स्प्रिंग होऊ शकतं याचे. ओके. 4 इकडचे आहे 4 तिकडचे आहे. ओके. 4 जे गॅमेट आहे ते मेलचे आहे आणि 4 फिमेलचे आहे, त्याचा क्रॉस केला तर 16 आपल्याला दिसून येतं. इतके आउटकम्स निघू शकतात त्यातून. ओके. तर आता काय निघू शकते ते पहा. फिनोटिपिकली आपल्याला काय दिसते लक्षात ठेवा. आता काय पाहिजे आपल्याला फिनोटिपिकली म्हणजे एक्सटर्नल अपीअरन्स ऑफ ॲन इंडिव्हिज्युअल, बाहेरून आपल्याला कसे दिसतीन. तर बाहेरून आपल्याला पाहत असताना लक्षात घ्यायचं पहा हा जो आहे आपल्याला लक्षात ठेवायचा. हा जो आपल्याला हा कसा दिसणार म्हणते कॅपिटल टी रिस्पॉन्सिबल फॉर टॉल प्लांट. कशासाठी टॉल अँड राऊंड. ओके. टॉल अँड राऊंड लक्षात आलं. हे टॉल अँड राऊंड कसं टॉल आणि राऊंड ते दिसून येते म्हणते, कारण काय आहे तिथं तर कॅपिटल टी आहे आणि कॅपिटल आर. कॅपिटल टी रिस्पॉन्सिबल फॉर टॉलनेस आणि कॅपिटल आर रिस्पॉन्सिबल फॉर राऊंड सीड. आता लक्षात घ्या हा जो आहे ना हा कसा आहे कॅपिटल टी आहे म्हणजेच काय येणार टॉल येणार. ओके. लिहिलं आपण टॉल लिहिला. ओके. आणि आणखी इथं पहा हा जो कॅपिटल आर आहे हा डॉमिनंट आहे म्हणते स्मॉल आरवर, म्हणून हा कसं दिसणार म्हणते हे पण राऊंड दिसणार. कसं दिसणार राऊंड दिसते. कसं दिसते राऊंड. ओके. आता हे थर्ड बी जरी आपण पाहिलं ना तर हे कसं आहे हा कॅपिटल टी डॉमिनंट आहे म्हणजे स्मॉल टीवर. ओके. म्हणून कॅरेक्टर कशाचे शो होणार तर टॉलनेसच शो होणार. काय होणार टॉल अँड राऊंड. ओके. टॉल आणि राऊंड ते दिसणार म्हणते आपल्याला. शांततेने समजून घ्या. फिनोटाईप बाहेरून कसं दिसेन आपल्याला ते पाहू लागलो आपण. हां. आणि आता हा शेवटचा पहा हा इकडचा हा पण टॉल दिसणार आणि राऊंड सीटच दिसणार. ओके. आता इकडचं पाहू याचं काय म्हणणं आहे. आता इथं पण कॅपिटल टी आहे, कॅपिटल आर डॉमिनंट ओव्हर टू स्मॉल म्हणजेच काय टॉल आणि राऊंड दिसणार. म्हणजे टॉल आणि राऊंडच दिसणार. टॉल प्लांट दिसणार आणि जे सीड असणार ती राऊंड सीड दिसणार. ओके. आणि हा कसा दिसणार तर हा पण कसा दिसणार टॉल आणि राऊंड. लक्षात येत आहे ना टॉल आणि राऊंड का बरं. आणि हा पण टॉल आणि राऊंड दिसतो. काय दिसते टॉल आणि राऊंड दिसतो. लक्षात ठेवायचं टॉल आणि राऊंड कोण दिसतो. ओके. नंतर जर आपण हा पाहिला तर हा पण कसा आहे टॉल आणि राऊंड आहे. टॉल आणि राऊंड. आणि आता हा शेवटचा पहा दिसतो का हा टॉल आहे आणि हा पण कसा आहे म्हणते राऊंड आहे. फिनोटिपिकली बाहेरून कसा दिसतो ते पाहत आहे आपण. तर आपण पहा 1 2 3 4 5 6 7 8 9 लोक आपल्याला टॉल आणि राऊंड दिसले का असं वाटते का. तर आपण काय केलं टॉल आणि राऊंड फिनोटिपिक रेशो पाहू आपण. हां. फिनोटाईप पहा त्याचे फिनोटाईप काय दिसले आपल्याला. फिनोटिपिक टॉल आणि राऊंड म्हणजेच काय टॉल प्लांट आणि राऊंड सीड किती दिसले म्हणते 9 प्लांट आपल्याला असे दिसले. त्यापैकी त्या 16 पैकी 9 प्लांट आपल्याला असे दिसले.
त्याचं की टॉल झाडं निघले, ते जे काही व्हरायटी होती त्याचे जे प्लांट असतील ते टॉल निघले आणि त्याचं जे सीड होतं ना ते राऊंड सीड होते. असे 9 प्लांट दिसले जे आपल्याला दिसत आहे सध्या, ते आपल्याला दिसत आहे. ओके, आता आपण पाहू हा वाला. ओके, याचं काय म्हणणं आहे मात्र पहा, इथं कॅपिटल टी आहे. काय म्हणते? कॅपिटल टी आणि स्मॉल आर. तर आपल्याला माहिती आहे कॅपिटल टी रिस्पॉन्सिबल फॉर टॉल आणि स्मॉल आर रिस्पॉन्सिबल फॉर जे सीड असणार ते कसं असणार? रिंकल्ड असणार. कसं असणार? रिंकल्ड असणार. नंतर हा पण पाहिला तर हा कॅपिटल टी डॉमिनंट ओव्हर टू स्मॉल, म्हणजेच काय टॉल दिसणार आणि त्याचं जे सीड असणार ते कसं दिसणार म्हणते? हे रिंकल्ड असणार. ओके, कसं असणार? रिंकल असणार. नंतर पाहता लक्षात घ्या, हा पाहू आपण आता. हा जर आपण पाहिलं तर हा पण कसा असणार म्हणते? टॉल आणि त्याचं सीड कसं असणार म्हणते? रिंकल्ड. लक्षात ठेवा हां, शोधायचं एक नाही समजलं तर का नाही, लक्षात ठेवायचं. स्मॉल टी, कॅपिटल आर, स्मॉल आर पद्धतशीर लिहायचं. ते काय येतं? 1, 2 आणि 3 आपल्याला असे दिसून आले. पहा लक्षात घ्या, काय दिसून आलं की ते जे प्लांट होते ते टॉल होते आणि त्याचं जे सीड होतं म्हणते ते कसं असतं? रिंकल्ड सीड होतं, खरबड सीड होतं. आणि असे प्लांट किती दिसून आले आपल्याला? 1, 2 आणि 3 प्लांट आपल्याला असे दिसून आले. ओके, दिसून आले. नंतर पहा लक्षात घ्या, समोरचं पहा आता पहा, आता कोणते राहिले? हा एक. आता इथं लक्षात घ्या, स्मॉल टी आहे. आता आपल्याला माहीत आहे स्मॉल टी आठवते पॅरेंट, होमोझायगस पॅरेंट म्हटलं होतं मी ना, त्या होमोझायगस पॅरेंटचे काय होते? स्मॉल टी रिस्पॉन्सिबल फॉर डार्कनेस होता का? डार्कनेस. आणि सीड कसं आहे म्हणते? राऊंड असणार. पण म्हणजे त्याच्या झाडाची हाईट कमी आणि त्याचं सीड जे येईन ते राऊंड सीड येईन. ओके, हे झालं एक. नंतर आपण जर हे पाहिलं तर हे पण तसंच आहे, डी डार्क आणि हा जो आर आहे हा कॅपिटल आर आहे, हा डॉमिनंट आहे म्हणते स्मॉल आरवर, म्हणून आणि कॅपिटल आर रिस्पॉन्सिबल फॉर राऊंड सीड. आपल्याला परत एकदा एक दिसलं राऊंड सीड. काय दिसणार? म्हणजे डार्क प्लांट असणार आणि त्याचं सीड कसं असणार? राऊंड असणार. आणि हे पण कसं आहे? तर हे पण तसंच आहे, डार्क आहे आणि त्याचं सीड कसं असणार म्हणते? राऊंड सीड असणार. डार्कपासून त्याचं सीड कसं आहे म्हणते? राऊंड. लक्षात घ्या, शांततेत समजून घ्या. हां, आता पहा आणि हा शेवटचा पहा, थोडंसं ऑब्झर्वेशन करा त्याच्यावर. तिथं काय दिसत आहे आपल्याला? जसे आपले पहा जे आपण म्हणत होतो जो मेल होता आपला, ओके, मेलचा जो क्रॉस केला होता आपण पहिला, तेव्हा काय होतं? स्मॉल टी आणि स्मॉल आर रिस्पॉन्सिबल फॉर स्मॉल टी रिस्पॉन्सिबल फॉर डार्क आणि जे सीड होतं म्हणते ते कसं असते म्हणते? रिंकल्ड होतं. ओके, खरबड सीड आणि छोटं झाड, असे हे प्लॅन दिसलं आपल्याला. आता पहा लक्षात घ्या, आता आपल्याला हे डार्क आणि राऊंड किती प्लॅन दिसले? तर एक डार्क आणि राऊंड आणि हा डार्क आणि राऊंड. ओके, आपल्याला किती दिसले? एकूण 3 दिसले. म्हणून कसं होते ते? डार्क अँड राऊंड. किती प्लॅन दिसले आपल्याला? 3 दिसले. ओके, आणि जो शेवटचा जो आपण लिहिला तो काय होता? तर तो होता डार्क अँड जे सीड जे होतं ते कसं होतं? रिंकल्ड. ओके, आणि ते प्लॅन किती होतं? 1 दिसलं आपल्याला. ओके, टोटल 16 झाले. लक्षात घ्या. तर जे डायहायब्रिड असते म्हणजे 2 कॅरेक्टरसाठी, डाय म्हणजे 2 कॅरेक्टरसाठी जेव्हा आपण अभ्यास करतो म्हणते डायहायब्रिडचा फिनोटिपिक रेशो जो असतो म्हणते तो असतो 9:3:3:1 असतो. काय अडचण आहे का? 9:3:3:1 लक्षात घ्यायचं. जे मी तुम्हाला काढून दाखवलं हे शांततेत समजून घ्यायचं. हे सगळे फिनोटिपिक कॅरेक्टर झाले. हे काय झाले म्हणते? फिनोटिपिक कॅरेक्टर आपण पाहिले तर याच्यामध्ये आपल्याला जे काही ऑस्प्रिंग भेटले, ओके, नंतरची प्रोजिनी जी होती F2 प्रोजिनी जी निघली आपली, ही याच्यामध्ये सेल्फिंग केल्यानंतर F1 प्रोजिनीमध्ये सेल्फिंग केल्यानंतर आपल्याला F2 प्रोजिनी निघली आणि याच्यामध्ये आपल्याला टॉल आणि राऊंड 9 प्लॅन्ट दिसले. 9 प्लॅन्ट असे दिसले आपल्याला ते की कसे होते? तर ते टॉल आणि राऊंड होते. नंतर कसे होते? टॉल आणि व्रिंकल असे 3 दिसले आपल्याला. नंतर डार्क आणि राऊंड आपल्याला 3 दिसले आणि डार्क आणि व्रिंकल असं आपल्याला एक प्लॅन्ट असं दिसून आलं. हे झालं फिनोटिपिकली. आता जिनोटिपिकली आपल्याला काय काय दिसून आलं ते आता आपण पाहू. ओके,
तर पहा आता आपण पाहू, आता आपण पाहिला फिनोटिपिक रेशो, आता आपण पाहू जिनोटिपिक रेशो. जिनोटिपिक रेशो काय, डायहायब्रिडचा जिनोटिपिक रेशो काय म्हणते, तर तो पाहत असताना लक्षात घ्यायचा आपण. मी इकडच्या साईडनं काहीतरी लिहिलं, ते का लिहिलं ते तुम्हाला समजूनच जाईल आता हळूहळू. ओके, तर आता आपल्याला पाहायचं जिनोटिपिकली म्हणजे बाहेरून ते टॉल आणि राऊंड दिसत असले पण त्याला रिस्पॉन्सिबल आतमध्ये काय आहे तर ते पाहायचं आपल्याला. तर आता लक्षात घ्या, हा काय म्हणते कॅपिटल टी कॅपिटल आर म्हणजेच कॅपिटल टी म्हणजेच कसा होमोझायगस आहे. कसा आहे म्हणते होमोझायगस, हा काय आहे टॉल आहे आणि होमोझायगस राऊंड सीड आहे म्हणते. याचं कसं आहे राऊंड सीड आहे. ओके, आता लक्षात घ्या कॅपिटल टी आणि कॅपिटल आर तुम्हाला आणखी कुठं दिसतं आहे का तर पाहून घ्यायचं एकदा आहे का कुठं. तर पहा लक्षात घ्या, हे एकमेव प्लॅन आहे कॅपिटल टी आणि कॅपिटल आर. ओके, तशाच प्रकारे लक्षात घ्या हे स्मॉल टी स्मॉल आर हा पण काय म्हणते एकच आहे होमोझायगस. कसा आहे म्हणते एकमेव आहे तो होमोझायगस डार्क. हे असं एकमेव प्लॅन दिसून येते आपल्याला होमोझायगस आणि होमोझायगस रिंकल्ड हे एकमेव दिसून येते आपल्याला. हे इथं पहा लक्षात घ्या, हां हे आपल्याला एकच आहे ह्याच्यामध्ये नाही आहे दुसऱ्या ठिकाणी. पाहून घ्यायचं, चेक करून घ्यायचं मी जे सांगत आहे ते बरोबर आहे का, कधी कधी चुकू पडू शकते. ओके, तर पहा आता एक झालं. आता पाहू आपण हावाला. आता इथं पहा कॅपिटल टी आहे. काय म्हणते कॅपिटल टी आहे आणि दुसरं काय म्हणते कॅपिटल आर स्मॉल आर आहे. पहा आता हा कसा आहे होमोझायगस टॉल आणि हे लक्षात ठेवायचं हा आहे हेट्रोझायगस काय म्हणते राऊंड आहे. ओके, तर अशाच प्रकारचं आपल्याला कुठं दिसते का पाहून घ्या एक वेळेस. तर पहा हे आहे का आणखी इथं पण काय म्हणते होमोझायगस कसं आहे म्हणते होमोझायगस टॉल आणि हेट्रोझायगस कसं आहे म्हणते हेट्रोझायगस राऊंड आहे म्हणते. ओके, आता पहा आता आपल्याला आणखी कुठं दिसते का पाहून घ्यायचं, चेक करून घ्यायचं. ओके, तर होमोझायगस टॉल आणि हेट्रोझायगस राऊंड जे होते असे किती दिसून आले आपल्याला 2 दिसून आले म्हणते. किती दिसून आले 2 दिसून आले. आता पहा समोर जाऊ. हां 2 प्लॅन्ट आपल्याला असे दिसून आले या 16 पैकी. आता पहा तिसरावाला पाहू आपण आता. तर तिसरावाला पाहत असताना हा पाहू आता. ओके, आता इथं पहा इथे कसं आहे हेट्रोझायगस आहे. कसं आहे हेट्रोझायगस टॉल आहे टॉल आणि पण लक्षात घ्या होमोझायगस राऊंड सीड आहे म्हणते होमोझायगस सीड कसं आहे म्हणते होमोझायगस राऊंड आहे. ओके, एक प्लॅन्ट आहे तसं इकडे पहा इकडे दिसते का तर नाही हे नाही येणार. ओके, आणखी पहा हे येते का पहा तर पहा हे पाहून बरं हे कसं आहे हेट्रोझायगस टॉल आहे हेट्रोझायगस टॉल आणि होमोझायगस कसं आहे म्हणते राऊंड आहे. कसं आहे राऊंड आहे. तर आता पहा लक्षात घ्या हे जे आहे आणखी पहा कुठं दिसते का आणखी दिसते का कुठं तर आहे का तर नाही आहे. तर अशा प्रकारचे आपल्याला कुठं दिसून आले पहा तर अशा प्रकारचं आपल्याला इथं आणि एक तिथं. ओके, आता हे कुठं आहे हेट्रोझायगस टॉल. आता हेट्रोझायगस टॉल कुठं दिसून आला तुम्हाला हेट्रोझायगस टॉल हा इथं आहे हेट्रोझायगस टॉल आणि राऊंड होमोझायगस राऊंड हेट्रोझायगस टॉल आणि होमोझायगस राऊंड आपल्याला किती दिसून आले म्हणते 2 दिसून आले. किती दिसून आले 2 दिसून आले. लक्षात घ्यायचं शांततेत. हां आता आपण हा पाहू. इथं काय आहे होमोझायगस आहे. कसं आहे म्हणते होमोझायगस इथं आहे होमोझायगस टॉल आहे. जास्त किचकट होत असेल पण तरी पण अंडरस्टँड करून घ्या, हे खूप महत्त्वाचं आहे. हां होमोझायगस टॉल आणि लक्षात ठेवायचं इथं कसं आहे म्हणते होमोझायगस व्रिंकल सीड आहे म्हणते. कसं आहे व्रिंकल सीड. आतापर्यंत पहा बरं आणखी कुठं दिसते का तुम्हाला पहा इथं आहे पण हा हेट्रोझायगस आहे. आणखी कुठं दिसते का पहा तुम्हाला तर माझ्या मते तुम्ही चेक करून घ्यायचं असलं तर होमोझायगस पहा लक्षात घ्या होमोझायगस टॉल आणि होमोझायगस व्रिंकल हे एकमेव आहे. होमोझायगस टॉल आणि होमोझायगस व्रिंकल हे एकमेव आहे म्हणते. लक्षात घ्या. आता पहा लक्षात घ्या. आता आपल्याला काय पाहायचं म्हणते आता लक्षात घ्या हे वाला जे आहे ते पाहू आपण. आता हे कोपऱ्यातलं राहिलं ना आपलं तर हे पाहू. हे कसं आहे हेट्रोझायगस टॉल आहे. पहा लक्षात घ्या हेट्रोझायगस टॉल आणि हेट्रोझायगस राऊंड आहे ते. हेट्रोझायगस टॉल आणि हेट्रोझायगस
राऊंड दिसत आहे आपल्याला, हां राऊंड दिसत आहे. ओके, एक झालं. नंतर हे पण तसंच आहे, पहा बरं हा आहे का, हे बी हा डॉमिनंट ओव्हर आहे, हा टी काय झाला डॉमिनंट ओव्हर स्मॉल टीवर, आणि हा कॅपिटल आर हा झाला म्हणते डॉमिनंट ओव्हर स्मॉल आरवर. म्हणून हा बी कसा आहे म्हणते हेट्रोझायगस आहे. कसा आहे, हेट्रोझायगस टॉल आणि हेट्रोझायगस, लक्षात ठेवायचं, हेट्रोझायगस राऊंड दिसत आहे आपल्याला. कसं दिसत आहे, राऊंड दिसत आहे. अरे हा पण आहे, पहा बरं एक वेळेस दिसते का तसाच, हेट्रोझायगस टॉल आणि हेट्रोझायगस राऊंड दिसत आहे आपल्याला. ओके, अरे हा पण आहे, कसा आहे, हेट्रोझायगस टॉल आणि हेट्रोझायगस राऊंड दिसत आहे आपल्याला. आणखी पावर कोणी आहे का, हेट्रोझायगस टॉल आणि राऊंड, हेट्रोझायगस टॉल आणि राऊंड, हेट्रोझायगस टॉल आणि राऊंड आहे का, पाहून घ्या एक वेळेस. असला तर पायाचा 1 2 3 आणि 4 प्लांट आपल्याला कसे दिसून आले, आपल्याला हेट्रोझायगस कसे आहे ते, हेट्रोझायगस टॉल आणि हेट्रोझायगस राऊंड असे किती प्लांट दिसून आले आपल्याला, 4 प्लांट दिसून आले. लक्षात घ्या हां शांततेत. नंतर पहा आता, नंतर आपण याच्यावरती जाऊ. ओके, तर हा जो आहे हा आहे हेट्रोझायगस. कसा आहे, हेट्रोझायगस कसा आहे, हेट्रोझायगस टॉल आणि स्मॉल आर रिस्पॉन्सिबल फॉर व्रिंकल सीट, म्हणजेच काय, होमोझायगस. कसा प्लांट आहे म्हणजे ते, होमोझायगस व्रिंकल सीड आहे. लक्षात येईल, होमोझायगस व्रिंकल सीड एक प्लांट दिसून आला आपल्याला. हां लक्षात घ्या, एक. नंतर पहा तसा कुठं दिसते का आणखी, तर हे इथं पण आहे. ओके, हे कसं आहे, हेट्रोझायगस टॉल आणि होमोझायगस व्रिंकल दिसलं, 1 आणि 2. आणखी पावर कुठं आहे का, तर नाही. पहा हेट्रोझायगस काय पाहिजे होतं आपल्याला, हेट्रोझायगस टॉल पाहिजे आणि होमोझायगस व्रिंकल पाहिजे. असे किती दिसले आपल्याला, 2 प्लांट दिसले फक्त. किती, 2. आता पहा समोर जाऊ आपण. समोर आपल्याला जे काही स्मॉल टी रिस्पॉन्सिबल फॉर डार्कनेस, आपल्याला असे डार्क आणि राऊंड किती पाहता. तर हे जे आहे हा डबा, या डब्यामध्ये पाहत असताना हा होमोझायगस डार्क आहे आणि होमोझायगस राऊंड आहे म्हणते. कसं आहे, राऊंड आहे. आता आणखी कोणी आहे का असं पहा बरं, होमोझायगस आहे का याच्यामध्ये उरलेला, तर नाही. हा एकमेव आहे. कसं किती आहे, हा एकमेव आहे. कसा आहे हा, तर हा होमोझायगस डार्क आणि होमोझायगस राऊंड, हा एकमेव आहे. ओके, आता राहिलेले शेवटचे 2 कोणते आहे म्हणते, होमोझायगस डार्क आणि हेट्रोझायगस राऊंड. ओके, आणि हे पण कसं आहे म्हणते, होमोझायगस कसं आहे म्हणते, होमोझायगस डार्क आहे आणि हेट्रोझायगस राऊंड आहे. ओके, हे 2 प्लांट. तर आपण ते 2 इथं लिहू. ओके, तर पहा आता आपण काय पाहिलं, आपण त्याचे जिनोटाईप पाहिले आणि जिनोटिपिक रेशो कसा दिसून आला आपल्याला. पहा कसा दिसून आला, 1:2:1, 2:4:2, 1:2:1. म्हणजे आपल्याला जर कोणी विचारलं, ओके, आता हाच जे 12चं बुक आहे त्यामध्ये वेगळ्या पद्धतीने दिलेलं आहे. त्यांनी काय केलं, ते 9 कॅरेक्टरवाले आहे. ओके, 9 आहे ना फिनोटाईप अगोदरचे, टॉल आणि राऊंडवाले, तर ते त्यांना वर घेतले आपण. अशा प्रकारे हा आपल्याला इझिली समजून घेतो. आता हे कधी लिहित असताना कसं लिहिलं आपण, कॅपिटल कॅपिटल आर. नंतर काय केलं आपण, कॅपिटल टी घेतला, नंतर कॅपिटल आर स्मॉल आर घेतला, नंतर काय केलं, कॅपिटल टी स्मॉल आर घेतला. नंतर हेट्रोझायगस कॅपिटल टी स्मॉल टी कॅपिटल आर एक पहा, एकाचं घेतलं आणि एकाचं घेतल्यानंतर त्याचं जनरेशन. तर लक्षात ठेवायचं, इथून लक्षात काय घ्यायचं आपल्याला, फक्त डायहायब्रिडचा फिनोटिपिक रेशो काय म्हणते, तर डायहायब्रिडचा फिनोटिपिक रेशो आहे 9:3:3:1 आणि डायहायब्रिडचा जिनोटिपिक रेशो आहे 1:2:1, 2:4:2, 1:2:1. अशा प्रकारचा हा रेशो आहे. आता आपण याच्यामध्ये पाहू टेस्ट क्रॉस पाहू. ओके, तर पहा आता आपण पाहू टेस्ट क्रॉस आणि इकडनं पाहू आपण बॅक क्रॉस.
टेस्ट क्रॉस आणि बॅक क्रॉस. टेस्ट क्रॉस म्हणजेच काय, F1 क्रॉस विथ रिसेसिव्ह होमोजायगस आणि बॅक क्रॉस म्हणजेच काय, F1 क्रॉस विथ आयदर, ओके, F1 क्रॉस विथ आयदर पॅरेंट. लक्षात ठेवायचं हां. तर पाहू आपण आता. तर पहा आता आपला F1 काय होता, तर F1 आपला असा होता, कॅपिटल टी स्मॉल टी कॅपिटल आर स्मॉल आर. हा आपला F1 होता, लक्षात ठेवायचं. आता सिमिलर तुम्हाला ते आता लक्षात येत असेल हळूहळू, तर त्याच्यावरून तुम्हाला लक्षात येईल F1 काय होता आपला, तर पाहून घ्यायचं. नाही तर अगोदर थोडंसं F1 काय होता, तर कॅपिटल टी स्मॉल टी आणि कॅपिटल आर स्मॉल आर. म्हणजेच हा कसा होता, टॉल आणि राऊंड होता. पण कसा होता, हेट्रोझायगस टॉल आणि हेट्रोझायगस राऊंड तो होता. आणि रिसेसिव्ह होमोझायगस म्हणजे क्रॉस विथ स्मॉल टी आणि स्मॉल आर. इट इज अ रिसेसिव्ह होमोझायगस. म्हणजेच ते दुसरंवाला जे दाखवलं होतं ना आपण ना, ते प्लांट. ओके. आणि इकडे पहा, लक्षात घ्या, इकडे कोणते राहतील, कॅपिटल टी स्मॉल टी कॅपिटल आर स्मॉल आर. हा काय आहे, हेट्रोझायगस टॉल आणि राऊंड आहे म्हणजे जिनोटिपिकली. आणि जर फिनोटिपिकली आपण पाहिलं तर टॉल आणि राऊंड सोबत आहे. ओके. आयदर पॅरेंट कोणते होते, ते कॅपिटल टी आणि कॅपिटल आर. ओके. हे झाले आपले आयदर पॅरेंट, लक्षात घ्यायचं. ओके. तर आता आपल्याला इथं काय दिसून येते, तर आपण फिनोटिपिकली जर पाहिलं आपण, हे पॅरेंट झाले. आता फिनोटाईप पाहिला, फिनोटिपिक कॅरेक्टर पाहिले याचे, तर हा कसा दिसेल म्हणते, टॉल आणि राऊंड दिसेल. म्हणजे टॉल प्लांट असणार आणि राऊंड त्याचं काय असणार म्हणते, सीड असणार. ओके. याचा क्रॉस कशासोबत करत आहे आपण, याचा क्रॉस करत आहे आपण डार्क प्लांट आणि त्याचं जे सीड असणार ते कसं असणार म्हणते, व्रिंकल असणार. त्याचं सीड असणार. ओके. आता याचे जिनोटाईप रिस्पॉन्सिबल कोणते असणार, तर ते वरती लिहिलेलंच आहे आपण. जिनोटाईप कोणते असणार म्हणते, आता टॉल आणि राऊंड. पण लक्षात ठेवा F1 क्रॉस होत आहे. F1 जे काय गॅमेट होते तर लक्षात ठेवा, F1 चे गॅमेट होते, लक्षात ठेवायचे. F1 कॅपिटल टी स्मॉल टी कॅपिटल आर स्मॉल आर. ओके. हा F1. आणि इथे एक लक्षात घ्यायचं होतं, आपण जो म्हणतो की हा जो असतो कोणता, हा याला आपण फिमेल कन्सिडर करतो. हा जो असतो पहिला इकडचा वाला, याला फिमेल म्हणतो आपण. ओके. जे की आपण चेकर बोर्ड मेथडनं लिहायच्या वक्ती आपल्याला सोपं जाते. ओके. आणि राईट साईडचा जो असतो तो काय असतो, मेल असतो. असं गृहीत धरून ते जर केलं तर आपल्याला गॅमेट चेकर बोर्ड मेथडनं जे आहे त्यांना आपल्याला ते सोपं जाते. ओके. आणि इकडे काय असणार म्हणते, स्मॉल टी आणि स्मॉल आर. हे काय असणार म्हणते, हे झाले पॅरेंटचे जिनोटाईप. पॅरेंटचे फिनोटाईप कसे असणार आणि जिनोटाईप कसे असणार. आता याच्यातून गॅमेट कोणते बाहेर निघतात. आता ह्याच्यातले गॅमेट पहा, लक्षात घ्या. आता पहिल्यासारखं सोपं नाही. आता गॅमेट पहा, तर पहा पहिला गॅमेट कोणता निघेल, 4 गॅमेट निघता इथं. हा कॅपिटल टी ह्या कॅपिटल आर सोबत, कॅपिटल टी कॅपिटल आर हा पहिला गॅमेट झाला. कॅपिटल टी स्मॉल आर हा दुसरा गॅमेट झाला. नंतर स्मॉल टी कॅपिटल आर आणि शेवटचा जो गॅमेट आहे म्हणजे तो स्मॉल टी स्मॉल आर. हे झाले 4 गॅमेट इकडनं निघता आणि इकडनं 2च गॅमेट निघतील. का बरं, तर दोन्ही सिमिलर आहे म्हणून काय निघीन म्हणते, हा स्मॉल टी निघीन आणि हा स्मॉल आर निघणार. ओके. लक्षात घ्या, इतके गॅमेट निघले. आता आपण काय करू, चेकर बोर्ड मेथडनं काय करू म्हणते, याचे मध्ये किती प्रमाणात निघू शकतं ऑफस्प्रिंग ते पाहू आपण आता. ओके. लक्षात घ्या. तर आता हे जे गॅमेट आहे हे कशाचे आहे म्हणते, आता इकडनं लिहू आपण, हे फिमेलचे गॅमेट आहे, लक्षात घ्या. आणि हे मेलचे गॅमेट. ओके. तर शांततेत लक्षात घ्या काय काय होते. ओके. पहिला पहा, कॅपिटल टी कॅपिटल आर, कॅपिटल टी स्मॉल आर. ओके. स्मॉल टी कॅपिटल आर आणि स्मॉल टी स्मॉल आर. ओके. इथपर्यंत लक्षात आलं. 4 गॅमेट पडले. ओके. आणि इकडनं फक्त आर म्हणजे स्मॉल टी स्मॉल आर असणार, असं असणार. ओके. लक्षात ठेवा, स्मॉल टी आणि स्मॉल आर. ओके. तर पहा आता पहिला जो आहे ऑफस्प्रिंग तो कसा आहे, तो म्हणते कॅपिटल टी स्मॉल टी कॅपिटल आर स्मॉल आर. लक्षात ठेवा, याच्यासोबत क्रॉस करणं आपल्याला. हां, कॅपिटल टी स्मॉल टी कॅपिटल आर स्मॉल आर लिहिला पहिला. ओके. हा कसा दिसणार म्हणते आपल्याला, तर ते पण पाहायचं. हां, हा कसा दिसणार, फिनोटिपिकली टॉल प्लांट दिसणार आणि राऊंड त्याचं सीड असणार. कसं असणार, राऊंड सीड असणार. आता दुसरा पहा, कॅपिटल टी स्मॉल टी आणि स्मॉल आर म्हणजेच काय दिसणार म्हणते, टॉल दिसणार आणि याचं जे सीड असणार ते कसं दिसणार म्हणते, रिंकल्ड दिसणार. ओके.
व्रिंकल ते सीड दिसणार तुम्हाला. ओके, नंतर पहा हा स्मॉल टी आहे आणि इकडे पण स्मॉल टी आहे, म्हणजे स्मॉल टी कॅपिटल आर स्मॉल आर. आता हा काय शो करणार, तर आपल्याला माहीत झालं की स्मॉल टी रिस्पॉन्सिबल फॉर डार्कनेस. ओके, आणि याचं जे इथं कॅपिटल आर हो हा डॉमिनंट आहे म्हणजे या स्मॉल आरवर, म्हणून कॅपिटल आर रिस्पॉन्सिबल फॉर राऊंड सीड. आणि इकडे पहा लक्षात घ्या स्मॉल टी आणि स्मॉल आर रिस्पॉन्सिबल फॉर स्मॉल टी डार्कनेस आणि स्मॉल आर व्रिंकल्ड सीड. ओके, आता आपण जर सरासरी पाहिलं तर आपल्याला एक प्लॅन्टच असं दिसून आलं. म्हणून आपण जेव्हा आपण डायहायब्रिडचा टेस्ट क्रॉस रेशो म्हणतो तो आपण कसा म्हणतो 1:1:1:1:1. ओके, आणि तुम्हाला जर आठवत असेल तर अगोदरचं जे लेक्चर होतं आपण त्याच्यात मोनो हायब्रिडचा आपण जेव्हा टेस्ट क्रॉस रेशो पाहिला होता तो फक्त 1:1 होता. काय होता 1:1चा तो रेशो होता. लक्षात घ्यायचं आपल्याला F2 आपण चेकर बोर्ड मेथडनं काढल्यानंतर आपल्याला एवढं असं दिसून येते. आणि टेस्ट क्रॉसचं काय असतं म्हणजे तो टेस्ट क्रॉसचा रेशो असतो. इथून महत्त्वाचं काय म्हणते टेस्ट क्रॉसची डेफिनेशन आणि टेस्ट क्रॉसचा रेशो. टेस्ट क्रॉसची डेफिनेशन काय म्हणते F1 क्रॉस विथ रिसेसिव्ह होमोझायगस आणि त्याचा रेशो आहे म्हणते 1:1:1:1. ओके, आता आपण बॅकक्रॉस पाहू. बॅकक्रॉसमध्ये काय करतो आपण, जे तुमचे F1 असतो आपल्या आलेला त्या F1चा क्रॉस करतो म्हणते आपण कशासोबत, आयदर पॅरेंटसोबत. तर आपण पाहता फिनोटाईप कसे असणार, फिनोटाईप कसे असणार पहा लक्षात घ्या. फिनोटाईप असणार टॉल आणि राऊंड. ओके, आतमध्ये गेलो तर टॉल आणि राऊंड कसे असणार आहे हेट्रोझायगस, म्हणजे टॉल प्लांट आहे आणि जे तुमचं राऊंड आहे म्हणजे राऊंड सीड आहे. ओके, आणि प्युअरली होमोझायगस काय असते म्हणते तुमचा टॉल आणि तुमचं राऊंड सीड असणार म्हणते. पण कसा हा हेट्रोझायगस आहे आणि हा होमोझायगस टॉल आहे. गॅमेटली याच्या वक्ती लक्षात घ्यायचं. हां, हे टॉल आणि राऊंड हे सोपं जाते लिहायला, पण त्याच्या आतमध्ये रिस्पॉन्सिबल कोण आहे. ओके, जेनेटिक म्हणजे जिनोटाईप काय आहे तर जिनोटाईप पाहत असताना लक्षात घ्या F1चं जिनोटाईप होते म्हणते कॅपिटल टी स्मॉल टी कॅपिटल आर स्मॉल आर. हे F1चे जिनोटाईप आहे. आणि आयदर पॅरेंटचे जे जिनोटाईप होते ते कोणते आहे म्हणते कॅपिटल टी आणि कॅपिटल आर हे आयदर पॅरेंट होते. ओके, आता लक्षात घ्या याचे गॅमेट कोणते येतील. आता याचे गॅमेट कोणते येतील, याचे 4 गॅमेट पडतात. हां, लक्षात ठेवायचे. कॅपिटल टी आहे ह्या कॅपिटल आर सोबत, नंतर हा कॅपिटल टी ह्या स्मॉल आर सोबत, नंतर हा स्मॉल टी हा कॅपिटल आर सोबत, आणि लास्टवाला आहे म्हणते स्मॉल टी स्मॉल आर. हे तुमच्या आता लक्षात आलं असेल की जेव्हा हेट्रोझायगस कंडिशन असतात तेव्हा 4 गॅमेट पडतात आणि एकूण सिमिलर आहे म्हणून किती पडतील म्हणते याच्यातून हा कॅपिटल टी इन आणि इकडनं कॅपिटल आर इन म्हणते. ओके, आता लक्षात घ्यायचं. तर आपण जसं आपण चेकर बोर्ड मेथडनं टेस्ट क्रॉसचे लिहिले तसं आपण आता बॅक क्रॉसचे पाहू काय येतील तर. ओके, तर आता हे इकडचे लिहून घेऊ आपण असं लिहतो ना, इकडचा फिमेलचा पार्ट असतो हा मेलचा पार्ट असतो. मेलचा आपण ऑलवेज मेल इज ऑलवेज आपण सपोज समजलं होतं कालच्या दिवशी. सपोज म्हणजेच काय, सपोज मेल ऑलवेज राईट असता. ओके, आता हे पहा कॅपिटल टी कॅपिटल आर नंतर कॅपिटल टी स्मॉल आर नंतर स्मॉल टी कॅपिटल आर आणि स्मॉल टी स्मॉल आर. लक्षात घ्या हे जे 4 गॅमेट पडले म्हणते हे कोणाचे होते म्हणते इकडचे वाले. ओके, F1चे. आणि दुसरे जे आहे म्हणते ते आयदर पॅरेंटचे किती पडले म्हणते फक्त त्यातून हे 2च बाहेर आले म्हणून त्याचा क्रॉस केला आपण. आता कॅपिटल टी कॅपिटल आर. ओके, नंतर कॅपिटल टी कॅपिटल आर स्मॉल आर, नंतर कॅपिटल टी इकडे पहा इकडे कॅपिटल टी आहे इकडे स्मॉल टी आहे. ओके, आणि कॅपिटल आर नंतर कॅपिटल टी स्मॉल टी आणि कॅपिटल आर स्मॉल आर. म्हणजे तुम्ही ओव्हरऑल ऑब्झर्वेशन केलं असणार तर हे कसे दिसणार म्हणते फिनोटिपिकली जर आपण पाहिलं तर टॉल अँड राऊंड. ओके, हे पण फिनोटिपिकली पाहिलं तर आपण कसं दिसणार म्हणते टॉल आणि राऊंड दिसणार. ओके, हे पण कसं दिसणार टॉल आणि राऊंड, आणि हे पण कसे दिसणार टॉल आणि
राऊंड दिसणार फिनोटिपिकली आपण बाहेरून पाहिलं तर. ओके, तर अशा प्रकारचे आपल्याला बॅकक्रॉसमध्ये दिसून येतं, म्हणून आपण बॅकक्रॉस मेथडचा यूज करतो. म्हणजे पर्टिक्युलर कॅरेक्टर जर आपल्याला इन्स्टॉल करायचं असलं, ओके, पर्टिक्युलर कॅरेक्टर आपल्याला एक व्हरायटी स्पेसिफिक व्हरायटी बनवायची असली तर आपण काय करायचं, जे आपल्याला कॅरेक्टर करायचं असलं तर त्याचा आपण काय करतो, कंटिन्युअस काय करतो, F1 सोबत बॅकक्रॉस 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 करत 5व्या 6व्या जनरेशनमध्ये जे तुम्हाला कॅरेक्टर पाहिजे ते त्या कॅरेक्टर त्या प्रोजेनीमध्ये येऊन जाते. म्हणून बॅकक्रॉस मेथडचा असं प्युअरली टॉल भेटत आहे. ओके, प्युअरली होमोझायगस टॉल आणि राऊंड सीट पण भेटला आपल्याला आणि हेट्रोझायगस तर आहेच. ओके, हे झालं म्हणते लॉ ऑफ इंडिपेंडंट असॉर्बंट. ओके, आणि यालाच आपण म्हणतो की थर्ड लॉ ऑफ इनहेरिटन्स. आता लक्षात घ्या, आतापर्यंत आपण जे अगोदरचं लेक्चर आणि या लेक्चरमध्ये काय बघितलं तर 3 लॉ पाहिले आपण. एक डॉमिनंटचा होता, एक सेग्रिगेशनचा होता आणि एक इंडिपेंडंट असॉर्बंटचा होता. ओके, तर आता लक्षात घ्या, ह्या 3 लॉमध्ये आपण जो मोनोहायब्रिडचं पहिलं जे उदाहरण पाहिलं होतं, लॉ ऑफ सेग्रिगेशन ऑर जेनेटिक प्युरिटी ऑफ गॅमेट, त्या लॉमध्ये आपल्याला मोनोहायब्रिडचा रेशो पाहिला होता. त्या मोनोहायब्रिडचा आता लक्षात ठेवायचं, मोनोहायब्रिडचा फिनोटिपिक रेशो आहे म्हणते 3:1. मोनोहायब्रिडचा जिनोटिपिक रेशो आहे 1:2:1. मोनोहायब्रिडचा टेस्ट क्रॉस रेशो आहे म्हणते 1:1. आता डायहायब्रिडचा फिनोटिपिक रेशो आहे 9:3:3:1. आता जो दुसरावाला जो रेशो आहे म्हणतो जो आहे जिनोटिपिक रेशो, जिनोटिपिक आतमधून काय रिस्पॉन्सिबल असते म्हणते जेनेटिक कन्स्ट्रक्शन त्यासाठी, तर तो असतो म्हणते 1:2:1, 2:4:2, 1:2:1. आणि जो टेस्ट क्रॉस रेशो आहे डायहायब्रिडचा तो आहे 1:1:1:1. अशा प्रकारे हे लक्षात घ्यायचं. हे स्टेटमेंट आहे, स्टेटमेंट म्हणून अंडरस्टँड करून घ्यायचं आणि उदाहरण जर आपण पाहिलं तर हळूहळू आपल्याला ते अंडरस्टँड होईल. ओके, तरी पण तुम्हाला या व्हिडिओमध्ये आणि अगोदरच्या व्हिडिओमध्ये काही एक अडचण आल्यास तुम्ही तिथं कमेंट करा आणि एम ॲग्रिकल्चर यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.